या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत असं जरी वाटत असलं, तरी बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक घरांमध्ये या गोष्टी करतातच. पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते एवढंच. बाळाच्या जन्मानंतर केल्या जाणाऱ्या संस्कारापैकी आज बाळावर पहिला संस्कार करायचा होता. आमच्याकडे हा पहिला संस्कार शिवलिंग बांधायचा असतो. आज डिलिव्हरीनंतरचा 5वा दिवस. बाळाला आज पहिल्यांदाच अंघोळ घातली, धुरी दिली. आज बाळाची 5वी आणि सटवाईची पूजा असते. त्याचबरोबर आमच्यात बाळाला शिवलिंग बांधले जाते. त्यासाठी आम्ही स्वामींना बोलवले होते. स्वामींची पादपूजा केली आणि शिवलिंगाची पूजा, अभिषेक वगैरे करून एका पांढऱ्या कपड्यामध्ये शिवलिंग बाळाच्या गळ्यात बांधायचे असते. बाळाला सर्व अंगाला विभूती वगैरे लावून मग हे शिवलिंग बाळाला अशा पद्धतीने गळ्यात बांधले जाते. मग थोड्या वेळाने ते काढून ठेवले तरी चालते. मग त्यानंतर आईने सटवाईची पूजा केली. त्यानंतर खलबत्ता व बेडची पूजा पण केली. तसेच बाथरूमची म्हणजेच न्हाणीघराची पण पूजा केली. हा सटवाई देवी येऊन बाळाचे भविष्य लिहिते म्हणून 12 वाजेपर्यंत दार उघडच ठेवायचे असते. तुमच्याकडे बाळाच्या जन्मानंतर कोणकोणते संस्कार केले जातात किंवा पहिला संस्कार कोणता असतो हे नक्की मला कमेंट करून सांगा.